अखेर आरोपीला फाशी शिक्षा झालेली आहे. सरकारने देखील त्या गोष्टी आता विधान भवनामध्ये मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही सरकारचं फार मोठं शौर्य किंवा कर्तृत्व आहे असं मला वाटत नाही. नसरापूर प्रकरणात ज्या बालिकेवर अत्याचार झाला, हत्या झाली, त्यानंतर जो जनतेचा रोष उसळला, त्याच्यामुळे फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये अत्यंत ऐतिहासिक वेगवान पद्धतीनं हा खटला चालला आणि आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. पण जर या राज्यात कायदा सुव्यवस्थेचं राज्य असतं, कायद्याचा धाक असता आणि अशा प्रकारच्या आरोपींच्या मनामध्ये सरकार, न्यायालय आणि कायदा याविषयी जर दहशत असती तर त्या मुलीचे प्राण वाचले असते. त्या मुलीचे प्राण आपण गमावले. अशा प्रकारच्या घटना या राज्यात सातत्याने घडत आहेत आणि दुर्दैवानं अशा घटना घडल्यावरती आपण जागे होतो, सरकार जागं होतं. त्याच्यामध्ये जर काही सुधारणा सरकार करणार नसेल तर त्या लहान मुलीचं बलिदान हे वाया गेलं असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्रामध्ये या क्षणी कायद्याचं राज्य आहे असं वातावरणच नाही. हे फक्त मी मुलींवरील किंवा महिलांवरील अत्याचार या संदर्भात म्हणत नाही, तर सर्वच क्षेत्रामध्ये कायद्याची जी धुळधाण सुरू आहे, ज्या पद्धतीने पेपर लीक होत आहेत, पेपर फुटत आहेत आणि हे पेपर फोडणारे लोक हे पूर्णपणे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. मग नीटचे पेपर लीक करणारे असोत, CETचे पेपर लीक करणारे असोत, काल TETचे पेपर लीक करणारे असोत, ही सगळे धागेदोरे हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि नात्यागोत्यांपर्यंतच पोचत आहेत. हा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली. जो पक्ष रामद्रोह करून राम मंदिरातल्या दानपेट्यांचा अपहार करतो, त्याच पक्षाचे लोक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. एक लक्षात घ्या, रावणामध्ये अनेक दुर्गुण असतील, पण रावणानं कधी दानपेट्या लुटल्या नाहीत. बरं, रावणामध्ये अनेक दुर्गुण असतील, पण रावणानं कधी दानपेट्या लुटल्या नाहीत. पण हे राम भक्त जे आहेत, स्वतःला म्हणवणारे सो कॉल्ड, ज्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये 66 वेळा दानपेट्या लुटल्या. महमूद गझनवीनं सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटला असं इतिहास सांगतो. पण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी 66 वेळा अयोध्येत राम मंदिर लुटलं याची सुद्धा नोंद इतिहासात व्हायला पाहिजे आणि ती नोंद भारतीय जनता पक्ष जो नवीन इतिहास लिहितो आहे त्यात असायला पाहिजे. कायद्याचं भान राहिलं नाही अशा वेळेस आणि कायद्याच्या कचाट्यात हे लोक अडकत नाहीये. त्यामुळे नाही, कायदा यांच्यासाठी नाहीच आहे, कायदा विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी. कुठे आहे कायदा? सत्ताधारी लोकांनी किती बलात्कार करावेत, किती लुटमार करावी, किती देश लुटावा, संसदीय आणि विधिमंडळातल्या कायद्याचं उल्लंघन करून पक्षांतर करावी, कायदा त्यांच्यासाठी नाहीच आहे. कायदा या देशामध्ये फक्त जे भारतीय जनता पक्षाला विरोध करणारे लोक आहेत त्यांच्या भोवती फास आवळण्यासाठीच कायदा आहे, बाकी कायदा नाही आहे. सध्या विधान परिषदेच्या उपसभापतीसाठी शिंदे गटातून काही नावं समोर येतात. मला माहिती, लोकसभेचे अध्यक्ष असेल, विधानसभेचे अध्यक्ष असेल, त्यांच्या संदर्भात कार्यकाळ आणि आता जे विधान परिषद उपसभापती, ठीक आहे, तो नाही, ते नावं सुचवू द्या. हे सगळे टपोरी लोक आहेत, हे पक्षांतर आणि भ्रष्टांतर करणारे लोक आहेत. त्यांना कुठल्या पदावरती बसवून त्यांना प्रतिष्ठा द्यायचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळे जे नावं येत आहेत, मी काही नावं बघितली नाहीत, ज्यांनी एका पक्षात निवडून येऊन दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केले, त्यांच्यावरचे खटले प्रलंबित आहेत या संदर्भात.
आणि तरीही त्यांना तुम्ही सभापती उपसभापती मंत्री करणार असाल तर कुठला कायदा आहे तुम्ही मला सांगा. काल देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झालेली आहे. ओमराजे निंबाळकर असेल, सावंत असेल, निलेश देशमुख असेल, विकास कामाची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. आतापासून गाठी त्यांनी खरं बोललं पाहिजे. ओम निंबाळकरचा उल्लेख मी सोंगाड्या असा केला, तो सोंगाड्याचा. आणि मला आश्चर्य वाटतं आहे देवेंद्र फडणवीस यांचं, विरोधी पक्षात असताना त्या खासदारांना तुम्ही भेटी देत नाही. त्यांनी आणलेल्या विकास कामांच्या कागदावर तुम्ही चर्चा करत नाही. पण एखाद्याने पक्षांतर केलं की तुम्ही त्याला समोर बसवता, त्याचे कागद मंजूर करता. हा घटनेशी द्रोह आहे देवेंद्र फडणवीस. आणि म्हणूनच त्याची कर्माची फळं तुम्हाला जी मिळत आहेत. ऑपरेशन देवेंद्र जे सुरू झालं आहे, उद्धवजीने सांगितलं ऑपरेशन देवेंद्र सुरू झालं आहे. काही काळापासून देवेंद्र दिल्लीत जाणार, उच्च पदावर जाणार, या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालेला आहे. तर याच त्यांच्या वर्तणुकीमुळे, याच त्यांच्या वागणुकीमुळे आता देवेंद्र महाराष्ट्रात तरी राहतील का नाही त्यांच्या पदावर, अशा प्रकारचं रहस्यमय वातावरण मिंध्यांनी निर्माण केलं आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. बाकी कुठे ताकद वाढत चालली आहे आणि त्याच ज्या खासदारांनी पक्ष बदलला त्या विभागात जन्मत चाचणी व्हावी अशी मागणी देखील आता केली होते. मनसेकडून देखील अशी मागणी केली होती. नाही, त्यांचे राजीनामेच घेतले पाहिजेत. कायद्यानं ते डिस्क्वालिफाय, बरं का, ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत कायद्यानं. जो घटनेतलं जे कलम 10 आहे, शेड्यूल 10 ज्याला आपण म्हणतो, त्यानुसार पक्षांतर विरोधी कायद्यानुसार त्यांची खासदारकी रद्द व्हायला पाहिजे असं घटना आणि कायदा सांगते. पण अशा पक्षांतर केलेल्या गुन्हेगारांना, हे गुन्हेगार आहेत, देवेंद्र फडणवीस आपल्या चेंबरमध्ये बसवून त्यांना चहा पाजून, चहा बिस्किटं देऊन जनतेच्या पैशानं त्यांच्या कागदावर जर सह्या करत असतील तर स्वतः देवेंद्र फडणवीस हे घटनाद्रोही आणि रामद्रोही आहे. राम सत्यवचनी होता. त्याच लोकांना मंत्रिपद देणार अशी देखील चर्चा सुरू मग ते तर तेच तर सांगतोय, वेगळं काय सांगतोय मी. घटनाद्रोही, सत्यद्रोही, रामद्रोही असे हे लोक आहेत, हे गुन्हेगार आहेत खरं म्हणजे. ओम निंबाळकरांपासून सगळे लोक हे राज्याचे आणि जनतेचे गुन्हेगार आहेत. आणि अशा गुन्हेगारांना तुम्ही पदं देणार असाल, निधी देणार असाल, पक्ष बदल आधी का नाही दिला? तीच जनता होती आणि तेच खासदार होते ना, मग आधी का नाही दिला? तुम्ही कोणतं राज्य चालवताय? हे घटनेचं राज्य, कायद्याचं राज्य नाही आहे महाशय. आणि याची किंमत ह्या सगळ्यांना चुकवावी लागेल. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये 2 आता गट दिसत आहेत. तर काही नेते आहेत काँग्रेसमध्ये, तर काही एनडीएमध्ये जाण्याच्या. कांग्रेस को राम मंदिर जाने की रोका जा रहा है, क्या वजह है? राम मंदिर हम सब लोग जाना चाहते हैं. मुझे लगता है उत्तर प्रदेश के कांग्रेस के प्रेसिडेंट को रोका गया है, अजय राय साहब को. क्यों रोका गया? वो वहाँ जाकर जो वहाँ भ्रष्टाचार हो गया, लूटमार हो गई है दान पत्र में, दान पेटी में, उस बारे में बात करेंगे. इसलिए महमूद जो गजनवी था उसने सोमनाथ मंदिर 17 बार लूटा है. बीजेपी ने अयोध्या का राम मंदिर लगभग 70 बार लूटा है, 66 टाइम. ये उनका जो घोटाला है उसको मैं देशद्रोह भी कहूँगा और रामद्रोह भी कहूँगा. मैं तो ये कहूँगा, मैंने कल उद्धव ठाकरे साहब से भी बात की है कि हमको भी राम मंदिर जाना चाहिए. हम राहुल गांधी जी से भी बात करेंगे, आपको भी राम मंदिर आना चाहिए. हम अखिलेश यादव जी से भी बात करेंगे, उनको भी राम मंदिर जाना चाहिए. हम ममता बनर्जी से भी बात करेंगे, उनको भी जाना चाहिए. अरविंद केजरीवाल जी अभी जाकर आए, वापस हमारे साथ आ जाएंगे. ये कौन है? राम मंदिर उनकी बाप की जागीर है क्या? राम मंदिर में हमारा खून भी बहा है. राम मंदिर में हमारे लोगों ने भी त्याग किया, बलिदान दिया है. मैं खुद उस राम मंदिर के आंदोलन में शामिल था और मैं सीबीआई का एक आरोपी हूँ उस मामले में. मैं 3 बार सीबीआई के सामने, लखनऊ में उनके कोर्ट के सामने में जाकर मेरा स्टेटमेंट दिया है. हम लोग आरोपी हैं सब उस मामले में. राम के उस
उस संघर्ष में मंदिर के हम सब लोग थे। हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे ने जो घोषणा की थी मंदिर वही बनाएंगे, हाँ, तब ये सब लोग भाग गए थे ना, बाबरी गिरने के बाद भागम भाग हो गई थी। तब बाला साहब ठाकरे और हम सब लोग उनके साथ खड़े रहे थे उधर कि अगर वो शिवसैनिक है तो हमें उनका गर्व है, ये बाला साहब ने कहा था। तो ये सब भाग गए थे। अब राम मंदिर के मालिक बन गए। राम मंदिर को कोई मालिक होता है क्या? अयोध्या को राम मालिक है। अगर अजय राय को रोका है तो क्यों रोका है? अगर उनको रोका है तो हम सब लोग वहां पहुंचेंगे, सभी नेताओं के साथ हम लोग जाएंगे। यहाँ कोई जात और धर्म का मामला नहीं है, राम सबका है, देश का है। राम और रावण में क्या फर्क है इस बारे में? हाँ? राम और रावण में क्या फर्क है? नहीं, रावण में बहुत दुर्गुण थे, लेकिन रावण ने किसी मंदिर की दान पेटी दान पत्र नहीं लूटा था। ये रावण के वंशज है बीजेपी वाले। तो अपने सिंदूर में जो शहीद है उनका अपमान हुआ है, किसी अपमान हुआ है, इस वजह से कह रहे हैं ऑपरेशन कह रहे हैं। हाँ, हुआ है ना। शहीदों का नाम तक नहीं दिया उस वक्त। एक भी सैनिक की कुर्बानी नहीं हो गई। ये राजनाथ सिंह जी सदन में और सदन के बाहर गए थे, नो कैजुअलिटी। और अब अचानक 6 जवानों के नाम सामने आए हैं कि उनकी शहादत हुई है ऑपरेशन सिंदूर में। तो ये लुपा छुपी आप क्यों कर रहे हो? उसका मतलब और भी जवान शहीद हो गए। थैंक यू।